गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। गुडिया तोरणे करीती कथा गाते गाणे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूक्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्नाम्। अन्यांष्टहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे या। दुसरे चरण संताचे या। कालच्या कृपादाने कथेचा विस्तार। दानच्या कृपादाने कथेचा विस्तारू। कालच्या कृपादाने कथेचा विस्तार। दानच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका। बाबाजी सद्गुरुदास तुका। बाबाजी सद्गुरुदास तुका। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुको दास। जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बास। मुक्ति कहे गोपाल सो मेरी मुक्ति बता। ब्रज रज मस्तक लगे मुक्ति मुक्ति हो जाए। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। शिविला की सेवक झालो। शिविला की सेवक झालो। सेविला 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 की सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा। तुमच्या लागलो निज चरणा। ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा होवे। तुमच्या लागलो निज चरणा। तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी नकारा वेळा। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय योग महाराज की जय विठ्ठल 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 कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगे कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे असणारे श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री संत तुकोबराय भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये काय लीला केल्या, नवे नवे भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर त्या गोकुळाची अवस्था कशी आहे ते सुद्धा वर्णन केलेलं आहे. आणि भगवान परमात्म्याने मुरली वाजवल्यानंतर किंवा लीला केल्यानंतर सगळ्यांचं अंतकरण काय केलेलं आहे, आपल्याकडे वेधून घेतलेलं आहे. असं भगवान परमात्म्याचं वर्णन करणारा हा अभंग आहे. विठ्ठला गेल्या 2 वर्षापासून आपण हे बरोबर आहे ना, 2 वर्ष झाली. दुसरं वर्ष आहे. सुंदर असं नियोजन आहे. महाप्रसाद इथे असतो. मला वाटतं गणपती बाप्पाचं ठिकाण आहे, मंदिर आहे. बाबाजीमुळं मंदिर झालेलं आहे. मला बाबाजीचं काही नाव माहीत नाही. हां, पांडुरंग महाराज. हां, भगवान परमात्मा साक्षात इथे विराजमान झालेले आहेत. त्यांनी गणपती बाप्पाची काय केली, स्थापना केलेली आहे. असे सगळ्यांचे लाडके असणारे आपले पांडुरंग बाबा वास्तविक पाहता त्यांना डोळ्यांना दिसत नाही बरं का. आणि न दिसताना सुद्धा एवढं मोठं कार्य करतात. कारण आहे आपल्या हिताचा त्यांना कळवळा येतो हिताचा कळवळा. पडते हाती म्हणून काळा, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्टविते परोपकारे. हे देह कष्टवतात आपल्यासाठी. आणि असं सुंदर असं वातावरण निर्माण केलेलं आहे. महाप्रसाद आहे. आणि त्या निमित्ताने आपल्याला काल्याचं कीर्तन सुद्धा ऐकायचं, श्रवण करायचं, भगवान परमात्म्याच्या लीला सांगायच्या आहेत. सुंदर असं निवेदन आहे. तुम्ही आलात बाबाच्या चरणावरती सुद्धा दंडवत आणि सेवेला सुरुवात. या जगतामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर या जगतामध्ये आल्यानंतर आपण काला केला पाहिजे. काय काला म्हणजे काय, तर काला म्हणजे भगवान परमात्म्यामध्ये आपण विलीन झालं पाहिजे. जीव आणि शिवाचं ऐक्य त्याला म्हणतात काला. मग काला करण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये काय करावं लागेल. मग आता आपली शेवटची स्टेप झाली आपला काला. मग काय करायचं, आता थोडंसं मागे. आता काय करायचं, जीवानं काय केलं पाहिजे, तर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आम्ही देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. एवढं नामचिंतन केलं पाहिजे की भगवान परमात्मा आपला स्वतःला भेटायला आला पाहिजे. एवढं नामचिंतन केलं पाहिजे. आपल्याला साधू संत सुद्धा वर्णन करून सांगतात, बाबा हो भगवंताचं नामचिंतन घ्या. राम राम स्मरा आदे, लाहो गाठ घाला मूळ बंदे, साडावा वो गेया वो पादे, लक्ष लावून रहा गोविंदे गा. हे लक्ष लावून रहा गोविंदे गा. राम राम स्मरा आदे, राम राम स्मरा आदे. साधू संत आपल्याला सांगतात, बाबा हो राम राम स्मरा आणि लक्ष लावून राहा गोविंदे गा. लक्ष आपलं कुठं पाहिजे, आपण संसारात असलो तरी चालेल, पण लक्ष भगवंतापाशी असलं पाहिजे. असं आपल्याला तुकोबराय सांगतात. आपल्याला साधू संत वर्णन करून सांगतात की देवाचं भजन करा. आपल्याला नाथ महाराज सुद्धा सांगतात की बाबा जेणेकरून भगवंताची प्राप्ती व्हावी असं काहीतरी जीवनामध्ये करा. नाही तर जेणे नव्हे जन्म यमाची यातना ऐशी साधना करा. काही जेणेकरून यमाला यमसज्ञ आपल्याला जाता कामा नाही म्हणून काहीतरी करा. मग काय करा, करा रे बापानो साधना रे
मुखी गाता हर पल चिंता हरी मुखी गाता हर पल चिंता धनी करुणी करू नका धनी करुणी करू नका हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली चिंता अशी नाथ महाराज आपल्याला सांगतात. करा रे बापानो, बापा हो तुमच्या पाया पडतो. आपल्याला तुकोबराय सुद्धा सांगतात काय, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. हे सगळं आपल्याला साधू संत विनंती करतात, पण आपण साधू संतांची विनंती ऐकत नाही. न ऐकल्यामुळे काय झालेलं आहे, मनुष्य जीव पाप आचरण करण्यामध्ये काय होतो, तरबेज होतो. त्याच्यामुळे पाप वाढल्यामुळे या जगतामध्ये भगवंताला अवतार घ्यायची गरज पडते. मग भगवान परमात्मा कोणाच्या रूपाने अवतार घेतात, मग हे सगळे अज्ञानी होतात, पाप मार्गाला जातात, वाम मार्गाला जातात. मग लोपले ज्ञान जगी हित नेन तिकुनी, मग अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. मग ज्ञानोबराय तुकोबराय साधू संत जन्माला येतात आणि आपल्या तुम्हा आम्हाला सांगतात. मग ज्ञानोबराय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मीर्ती वाढो, भूता परस्परे पढो, मैत्र जीवांचे. आपल्याला ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराजाकडे प्रार्थना करतात, त्या मनुष्यांचा खळपणा जाओ, दुष्टपणा जाओ, पण आपला काही जात नाही. बलवत तर मग राक्षस बनतो, हिरण्यकश्यपासारखा, रावणासारखा, कंसासारखा. मग काय होतं, मग साधू येत नाहीत, मग कोण येतं, देव येतो. मग देव येत असताना पहा भगवान परमात्मा काय येतो, कशा करता येतो, काय करतो, त्याचं कारण सांगितलेलं आहे साधू संतांनी. आता आमचे विष्णू बाबा पण आहेत, ते सुद्धा भागवत करतात. भगवान कसा जन्माला येतो, काय येतो, गीतेमध्ये वर्णन करून सांगितलं देवाने. मी कधी जन्माला येतो माहिती आहे, कधी येतात देव जन्माला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे 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 युगे. भगवान परमात्मा युगायुगामध्ये येतो. त्याच्यापेक्षा तुळशीदास गोस्वामी लय फार सुंदर वर्णन करून सांगतात. हो जब जब होय धर्म के हाने बाढ़ हे असुर अधम अभिमाने, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरये कृपा निधि सज्जन पीरा, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. तुळशीदास गोस्वामी सांगतात भगवान परमात्मा धर्मावरती ग्लानी म्हणजे संकट आल्यानंतर देव अवतार घेत असतो. आणि अवतार घेतल्यानंतर भगवान परमात्मा मग कुठे अवतार घेतात, तर भगवान परमात्मा मथुरेमध्ये अवतार घेत नाही. कुठे घेतात, गोकुळामध्ये अवतार घेतात. मग गोकुळाचं वर्णन सांगत असताना गोकुळ कशाला म्हणतात, तर गोकुळ यालाच म्हणतात. गो म्हणजे इंद्रिय आणि कुल म्हणजे त्याचा समूह, याला गोकुळ नाव आहे. म्हणून आपल्या शरीरामध्ये किती इंद्रिय आहेत, 10 इंद्रिय आहेत. आणि या इंद्रियाचा समूहामध्ये भगवान परमात्मा आपल्याला चित्तामध्ये काय करायचा, प्रगट करायचा. त्यावेळेस आपल्या या शरीराचं काय होईल, गोकुळ होईल. आणि गोकुळ झाल्यानंतर आतमध्ये सगळ्यांना काय होईल, आनंद प्राप्त होईल. तसंच आहे गोकुळ नावाचं गाव आहे. त्या गोकुळ गावामध्ये
आपल्या मथुरा मंडलामध्ये सुंदर असं मथुरेजवळ गोकुळ नावाचं गाव आहे. तिथे भगवान परमात्मा काय झालेले आहेत, प्रगट झालेले आहेत. कथा भाग तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये प्रगट झाल्यानंतर सगळ्यांना तिथं सुनंदा नावाची एक गवळण होती. त्या गवळणी नंदबाबाला सांगितलं, नंदबाबा लाला भयो है, लाला भयो है, तुम्हाला काय झाला, मुलगा झाला. म्हणून ती गवळण नंदबाबाला सांगितल्यानंतर नंदबाबा आलेले आहेत ना, जी गवळण आहे गावामध्ये गेली आणि गावामध्ये गेल्यानंतर काय करायला लागली, आरडावरडा करायला लागली मोठमोठ्याने. काय म्हणत होती ऐकलं का, ओ जसवंतीबाई. जसवंतीबाई नावाची गवळण होती बरं का, नामदेवराय होत्या. म्हणून जसवंतीला सांगू लागले, ऐकलं का, भगवान परमात्मा प्रगट झाले, चला नंदाच्या घरी, चला नंदाच्या घरी. सगळे जण आलेले आहेत. पण येत असताना इथं जनाबाई सुद्धा होत्या. जनाबाई काय करू लागल्या, वर्णन करून सांगत लागल्या. सांगत असताना त्या म्हणतात की बाबा, गवळण सांगती हो, सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावे की पुढे ताटी वाटी सुंदावणे, एक धावे की पुढे ताटी वाटी सुंडावणे. वान घेऊनिया ताटी नंदा घरी झाली दाटी, वान घेऊनिया ताटी नंदा घरी झाली दाटी. गवळण सांगती हो, गवळण 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 सांगती हो, सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती हो, सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती हो, सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. यशोदेला. ती गवळण सांगायला निघाली, सगळ्यांना सांगितलं. सगळ्या गवळणी सावधान झाल्या. जनाबाई तिथे होती आणि दाशी जणी हेल घाली. पहिली जुनी पद्धत काय होती, हेल म्हणजे मला वाटतं जिच्या घरी स्त्री झाली तिच्या घरी पाणी नेऊन टाकायचे, त्याला हेल घाल असं. आपल्या काही काळामध्ये ते नाही झालं, पण जुना काळ. अशी ती जनाबाई तिथे राहायची. सुंदर असं वातावरण आहे गोकुळामध्ये. भगवान परमात्मा प्रगट झालेले आहेत. मग त्या सगळ्या गोकुळाचं वर्णन सांगत असताना तुकोबरायांनी काय या अभंगामध्ये सांगितलं, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. बाबा त्या गोकुळातल्या लोकांना काय झालं, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. एवढंच नाही, त्या गोकुळातल्या लोकांना काय प्राप्त झालं, अहो सुख प्राप्त झालं. सुख हे सुख कुठे भेटत नाही, ते देवापाशी भेटतं. याचं प्रमाण आहे. म्हणून भगवान परमात्म्याची भक्ती करा. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी का तू. भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये प्रगट झाले. सगळ्यांना आनंद झाला आणि सगळ्यांना सुख प्राप्त झालं. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या अनंत बार नाही लेखा, अनंत बार नाही लेखा. अनंत पार नाही लेखा, अनंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदागरी, बाळ कृष्ण नंदागरी, बाळ कृष्ण नंदागरी, बाळ कृष्ण नंदागरी. बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी.
गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखन. त्याचं लेखन सुद्धा करता येत नव्हतं, एवढा आनंद त्या गोकुळातल्या लोकांना झाला. मग आनंद झाल्यानंतर मग काय केलं हो त्यांनी, तर आनंद झाल्यानंतर त्यांनी सुंदर असे आपले घर सजवलेले आहेत, सुंदर असे नवीन नवीन कपडे घातलेले आहेत. आणि सजवल्यानंतर काय काय सजवलं, घराला तोरणं बांधले, गुढ्या उभारल्या. असं आपल्याला अभंगामध्ये तुकोबराय सांगतात बरं का. गुढिया तोरणे करीते कथा गाते गाणे. सगळ्या जणांनी गुढ्या तोरण उभारले आणि सगळेजण काय करायला लागले, कथा कीर्तन भजन करायला लागले. आपल्या इकडे पाना मुलगा झाला मुलगी झाली की काही करतात, भजन का होईना करतात, ही जुनी प्रथा आहे बरं का. काही काही तमाशा लावतात, त्याला काय नवल नाही एवढं, मग ते पुन्हा तमाशात जाणारच निघतं. ते दम्मादम्मा त्याला ते कानावर आवाज पडलेला असतो ना, मग त्याला ते आवाज कुठे भेटतो म्हणून त्याला तिथं आवाज भेटला की ती सुटत नाही. असे सुंदर त्या गोकुळाचं वर्णन आहे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या, सगळी जण आनंद झाले. आता 3 चरण आपले अभंगाचे सुटले, म्हणजे जवळजवळ कीर्तन आटवला नाही. आता गवळणी पाहायचे आपल्याला. भगवान परमात्मा तिथे आलेले आहेत, सगळे गोपाळ आलेले आहेत. गोपाळ आल्यानंतर ते गोपाळ म्हणायला लागले, कृष्णा अरे तुझी ज्या गोकुळ नगराला काय होती गरज होती देवा. फार गीत आहे सुंदर. सुनी है गोकुल नगरिया आजा आजा सावरिया. सुनी है गोकुल नगरिया आजा आजा सावरिया. वृंदावन के तुम हो राजा, भक्तों को अब दर्श दिखा जा. आके बजा जा मुरलिया आजा आजा सावरिया. सुनी है गोकुल नगरिया आजा आजा सावरिया. भगवान परमात्म्याला म्हणायचे, देवा बरं झाले तुम्ही आलात. आता भगवान परमात्मा लहानचे मोठे व्हायला लागले बरं का. लवकर मोठं करायचं देवाला, काला करायचं आपल्याला. भगवान परमात्मा लहानचे मोठे झाले आणि खेळायला जायला लागले, दमादमान रांगायला लागले. आता ह्या गोष्टी आपल्याला पटपट करणार बरं का. भगवान परमात्मा रांगत असताना त्या रांगण्याचं सुद्धा भगवंताच्या वर्णन आहे बरं का. भगवान परमात्मा रांगता रांगता सुद्धा काय करायला लागला, चोऱ्या करायला लागला. त्याच्यामध्ये नामदेव महाराज होते आणि नामदेव महाराज म्हणायला लागले, यशोदे तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग. तुझं पोरगा आलं माझ्या घरी रांगत रांगत आणि काय केलं, येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंखे ओ तोडिले. दया दुधा ते भक्षिले, उलंडिले ताकाते. आमच्या घरी आला आणि आल्यानंतर काय केलं, ताक सांडून दिलं, दही दूध खाल्लं. असा तुझा पोरगा रांगत रांगत आला म्हणे कसा, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. जसवंती जसवंती पैसा गे, आले कृष्णाचे कृष्णाचे ने मागे. येणे येणे ओ श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले. तळवे तळहात तळहात टेकीत, वे तळहात तळहात टेकीत. गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. यशोदेत असा तुझा पोरगाला गवळण जसवंती पैसा गे. अशी जसवंती सांगायला लागली. आणि जसवंती म्हणजे नामदेवराय होते. नामदेवराय म्हणतात, यशोदे जर तुझा पोरगा असा चोर असता मला जर माहीत असतं
यमुना नदिया पाणी नच जाते, धरोने खांबाशी बांधिते, शिक्षा लाविते गोविंदा. त्या गोविंदाला शिक्षा लावते मी. नामदेवराय म्हणतात हा साधारण चोर नाही, आपण चोर आहे. हरभरे चोर, मका चोर, सोयाबीन चोर, आपण चोर. पण देव तसा नाही. देव काय आताचा चोर आहे का? कसा आहे मग? ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. असा भगवान परमात्मा कुठं उभा आहे? पंढरपुरामध्ये. असा पुराण प्रसिद्ध चोर आहे. असा भगवान परमात्मा गोकुळामध्ये आला. आल्यानंतर भगवान परमात्मा आता लहानचा मोठा व्हायला लागला. लहानचा मोठा होत असताना भगवान परमात्मा रांगता रांगता थोडेसे चालायला लागले, परत रांगायला लागले, चालायला लागले. म्हणजे चालता चालता कधी कधी लेकरं पडतात, पुन्हा रांगतात. मग भगवान परमात्मा एकदा काय झाले, बाजूला गेले. बाजूला गेल्यानंतर भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी यशोदामयाने घरातलं काम सोडलं आणि गवळणीला विचारू लागल्या, का व गवळणी? यमुनाबाई, ठकूबाई, ढोंडाबाई हे नाशी नाव होते जुन्या. सांगा आमचा कृष्ण पाहिला का? सांगा गे कोणी सांगा, सांगा 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 गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा, सांगा कोणी सांगा गे कोणी सांगा. सांगा गे कोणी सांगा, सांगा 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 गे कोणी सांगा. सांगा गे कोणी सांगा, सांगा 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 गे कोणी सांगा. कृष्ण देखीला का कोणी सांगा माझा, देखीला का कोणी सांगा माझा, देखीला का कोणी सांगा माझा. कृष्ण देखीला कोणी सांगा माझा, कृष्ण देखीला कोणी सांगा माझा, कृष्ण देखीला कोणी सांगा. अहो सांगा ना माझा कृष्ण पाहिला का? म्हणे कसा दिसत होता हो? मग तो भगवान परमात्म्याचं वर्णन त्या गवळणीमध्ये आहे. फार सुंदर गवळणी, वारकरी साल आहे. ऐकायला गोड वाटतं, पण पहा गवळणी फार सुंदर आहे देवाच्या. भगवान परमात्मा कसा आहे त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. माता शोभे पिंपळ पाण, मेघवर्ण ऐसा जाण, त्याला म्हणती श्री भगवान, योगीदान विश्रांती. असा त्याच्या माथ्यावरती काय पिंपळाचं पानासारखं त्याचं सुंदर असं वर्णन करून सांगितलं. मग यशोदे तुझं पोरग बाहेर जाऊस तर तू काय ध्यानावर नव्हती का? मग ती यशोदा म्हणायला लागली, होते सारवित मी चुल, अंगणी रांगताले मुलं, कैशी भूल पडेली, कुणीतरी सांगा गे सांगा. सांगा कुणीतरी माझा कृष्ण कुठे आहे? असा भगवान परमात्मा थोडासा आता मोठा झाला आणि चालायला लागला, जाम चालायला लागला, आता पडायला नाही लागला. हा थोडा मोठा झाल्यानंतर भगवान परमात्मा यमुनेच्या तीरावरती जायचे. भगवंताने एक लीला केली. कोणती? माती खाण्याची लीला केली. आणि भगवान परमात्म्याला बळीरामदादाने पाहिलं. बळीरामदादाने कोणाकडे आणलं? आईकडे आणलं. आईला म्हणायला लागले, आई या कृष्णानं काय खाल्ली? माती खाल्ली. यशोदामयानं काय केला? असा कान धरला आणि कान धरल्यानंतर कानाची चाबी फिरवली. भगवान परमात्मा अंगठ्यावर उभे राहिले. आई मारू नको आई. मी काकुलती आला देवन देव म्हणायला लागला. काय म्हणतो देव? आई ग आई नाही खालली म्या माती, आई ग आई नाही खालली म्या माती, ग आई नाही घालली म्या माती, आई ग आई नाही घालली ग म्या माती. बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो.
भगवान परमात्मा आता पुन्हा मोठे झाले, एवढे मोठे झाले की आता गावात हिंडायला लागले आणि मित्रमंडळी झालं भगवान परमात्म्याचं. आणि भगवान परमात्मा पोरायला म्हणायला लागले, पोराओ का रे तुम्हाला खायला नाही का? म्हणे खायला आहे देवा, पण आमचं सगळं कुठं जातं ऐकायला? मथुरेला जातं, डेरीला जातं. आता डेरीला जातं, पहिलं मथुरेच्या बाजाराला जात होतं. आमच्या डेरीला काही राहत नाही. मग भगवान परमात्मा म्हणतायत तुम्हाला खायचं आहे का? म्हणे हो. मग तुम्हाला काय करावं लागेल? माझ्या आलं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे येताल का? म्हणे हो. भगवान परमात्म्याने चोऱ्या सुरू केल्या. भगवान परमात्म्याने अशा चोऱ्या केल्या, पोरं बम खायचे, बम राहायचे. पण राहत असताना आपल्या एकनाथ महाराजांनी आणि तुकोबरायांनी फार सुंदर खोड्या वर्णन करून सांगितल्या. भगवान परमात्म्याने एक खोडी अशी केली. भगवान परमात्म्याने खोडी करत असताना पहा, नाथ महाराजांची गवळण आहे. नाथ महाराज म्हणतात ती गवळण यशोदेकडे गेली आणि यशोदेला म्हणायला लागली, यशोदे तुझा पोरगा माझ्या घरी परवा दिवशी आला होता. परवा आला आमुचिया घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा वो डेरा, फोडीला सैराट त्यावरे, फोडीला सैराट त्यावरे. यशोदे परवा दिवशी माझं तुझं पोरग घरी आलं म्हणे. मग मला जायचं होतं गावातल्या पाटलाच्या पोराच्या लग्नाला आणि माझं म्हातारं आता त्याला 6च्या पुढं काही दिसत नाही. त्याला काय होतं? रात आंधळ होतं यशोदे. मग माझ्या घरी आला, चोरी बिरी केली आणि केल्यानंतर काय झालं, मी लग्नाला जायला होते, घरी कोण नव्हतं, घराला कडी लावलेली होती. पोरांनी कडी उघडली आणि उघडल्यानंतर सगळं दही दूध खाल्लं यशोदे. आणि दही दूध खाल्ल्यानंतर त्यानं काय केला, भला मोठा ताकाचा डेरा घेतला, बाजा खालून ओढत ओढत आणला आणि तुझ्या पोरानं माझ्या म्हाताऱ्याच्या छातडा असा धापकन फोडला. फोडल्यानंतर ती म्हातारं जसं पळालं, त्याला वाटलं आभाळ कोसळलं म्हणून म्हातारं पळायला लागलं. रात आंधळं, काही दिसेना, कुणीकडेही पळायला लागलं. पळता पळता काय झालं, एका हौदात जाऊन पडलं. पडल्यानंतर त्याला बरं वाटलं, पाय टेकले. आता आपण कुठंतरी आहे. म्हातारी 6-6:30ला आली. आल्यानंतर का हो कुठे आहे तुम्ही? म्हातारं कुठं आवाज देतं, म्हातारं कुठं हौदात. म्हातारं काकडलं. म्हातारीने घरात पाहिलं, सगळा नाच धूस केलेला आहे. मग म्हातारी काय शांत बसल? म्हातारीनं काय घेतला, एक टेम्पा हातात घेतला. टेम्पा कळतो तुम्हाला? हा, दगड नाही, टेम्पा नाही, सरळ सरळ फोकी घेतली. फोकी. कुठे हो तुम्ही? म्हाताऱ्याला काही दिसत नव्हतं. म्हातारा म्हणतो मी हौदात. म्हणे तुम्हाला हौदात कोण जायचं सांगत? तुम्हाला बाजावर होतं, तुम्ही बाजावर झोपायचं होतं. भाकरी सुद्धा तुमच्या बाजाच्या खाली होत्या. म्हणे काय सांगाव तुला, माझ्या छाताडावर काहीतरी गपकन वाजलं, मी असा पळालो, मला वाटलं काहीतरी झालं. जसं म्हाताऱ्याच्या मनगटाला धरला. आता ती काय प्रेमान धरणार आहे का मनगटाला? सगळं घराचं नुकसान झाल्यावर म्हातारा जे प्रेमान धरलं ना, असं वढत वढत चालवला. व दमान चाल, धोत्रात पाय गुतला. तवा नाही दिसला का तुम्हाला? म्हणे मला दिसत नाही. म्हातारी काय ऐके ना. म्हातारी जरा आगाऊ होती, इथली नाही आमच्या इकडे. हा, म्हातारी जरा आगाऊ होती. म्हातारीने वडत वडत नेलं. यशोदे बाहेर आहे. म्हणे काय? अरे पाय तुझ्या पोरानं काय केलं? म्हणे काय? तुझं पोरग चोरी करायला आलं यशोदे. खाईना का खाईना, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. माझ्या नवऱ्याला मारायला निघालाय. ताकाचा डेरा घेतला आणि त्याच्या छाताडावर फोडला. यशोदे बरं झालं, माझं कुंकू भलं मोठं लावत होते मी, म्हणून मग म्हातारं वाचलं. जर टिकली असती तर पटकन मेलं असतं. म्हणजे म्हातारं असं वर्णन आहे. म्हणून आपल्या शास्त्रात ज्या बाईचं कुकू भलं मोठं आहे, तिचा नवरा अजून 10 पळ्या खातो. ज्याच्या टिकल्या आहेत ते सकाळी 2-1.5 काही मेळ नसतो त्याचा, बरं का. असा भगवान परमात्मा लीला करतो. लीला करत असताना सगळ्या गवळणी आता कुठं आल्या? यशोदेच्या अंगणामध्ये आल्या आणि यशोदेला म्हणू लागल्या, यशोदे यशोवे गोकुळे राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे, यशोदे कृष्णाला
गोकुळे राखा जावे काम करी धंदा त्याचे गवळण म्हणे राजा करी धंदा त्याची गवळण म्हणे राधा अनया काम करी धंदा त्याचे गवळण म्हणे राजा अनया करी काम धंदा त्याची गवळण म्हणे राधा यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राधे का जावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राधे का जावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राखा जावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राखा जावे सगळ्या कवळोनी यशोदाला काय करायला लागले गाराने सांगायला आल्या गाराने सांगाया आल्या गोकुळेच्या स्त्रिया सगळ्या जणी गाराने सांगण्याकरता आल्यानंतर यशोदेला एक गवळण सांगू लागले म्हातारी गवळण म्हणायला लागली यशोदे तुझं पोरग माझ्या घरी आलं म्हणे काय केलं त्यानं घरी आला मी चुलीजवळ भाकरी करत होते भाकरी करत असताना काय पहिल्या लोक बाया काय करायच्या सनकड्यानं चूल पेटवायच्या सनकडी माहिती ना तुम्हाला हां सनकड्यानं चुली पेटवायच्या पेटवत असताना म्हातारीजवळ ते जाऊन बसलं म्हातारीला वाटलं हे अचानक कसं काय आलं वारं वावधन म्हातारी घाबरल्यानंतर भगवंताला विचारती का रे कृष्णा कसं काय येणं केलं हां म्हणे आलो तुझी लय दिवसाची आठवण आली आलो तुझ्याकडे बरं बैस आता बसावून कृष्णानं मग काय केलं त्यातली सनकाडी काढली पडले पहिले लोक घर कशाचे बांधत होते गवताचे पाचटाचे राहायचे मग त्यानं काडी काढली म्हणे ए म्हातारे म्हणे काय लावू का कशाला माझ्या जवळचं प्रमाण तुका नाथ महाराजाचं प्रमाण आहे घेऊन याला अग्न म्हणे घराशी लावीन देईल तोंडावर तुझ्या बापाचे घर त्या गवळीला भगवान परमात्मा म्हणतात तुझ्या अक्कानामा गावाच काढीन म्हणे कस काय ते घर तुझं आहे का ते घर कोणाचं आहे माझं आहे दृष्टांत गवळणीतला संपला सिद्धांत असा आहे भगवान परमात्मा आपल्याला विचारतो हे घर कोणाचं आहे कोणतं हे आपण म्हणतो माझं आहे भगवान परमात्मा म्हणतात आवाज काढीन कशाखाली कानाखाली हे घर कोणाचं आहे माझं आहे भगवान परमात्म्याचं घर आहे अशा गवळणीचं वर्णन आहे पुढे भगवान परमात्मा येतात आल्यानंतर काही गवळणी रांगोळी काढत असतात भगवान परमात्मा त्याच्यामध्ये उभे राहतात अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्र पाणी भगवान परमात्मा त्याच्यावर काय करतात सुसू करतात असा देव आहे ह्या देवाच्या लीला आहे भगवान परमात्मा फार खोड्या करतात सगळ्या गवळणी यशोदेला खोड्या सांगण्याकरता येतात पण येत असताना पहा भगवान परमात्म्याला ती गवळण म्हणते हरी तो खोड्या नको करू माझे बाबा कृष्णा खोड्या करू नको लोक नाव ठेवत असतात उद्या तुझं लग्न होणार नाही आज चोरी करशील तर देवाला म्हणायची कोण यशोदा भगवान परमात्मा म्हणतात आई पुढचं नको पाहू आताचं पाय आहे का नाही पुढचं काय ह्याला पाहायला लागली पुढं भरपूर आहे भगवान परमात्मा फार खोड्या करतात खोड्या करत असताना लगेच त्यातली तिसरी गवळण उठली तिसरी आली धावणे म्हणे ग बाई काय केले करणे आपतीची दाढी माझी बेने आदोहेचे गाठ देवोने गाठ बाई कोणाशी सुटे ना गाठ बाई कोणाशी सुटे ना यशोदे बाळ तुझा काना पोटभरे सोसू दे गाना यशोदे बाळ तुझा काना पोटभरे सोसू दे गाना यशोदे तिसरी गवळण आली पहा ती झोपेतून उठली झोपलेल्या आजी कशा झोपल्या आता झोपू नका आजी हा झोपायचं नसतं आता जर तुम्ही झोपतान मग नंतर कधी झोपतान
हां नंतर एकदा झोपलं की झोपणंच आहे आपल्याला. परमार्थात झोपत जाऊ नये. परमार्थ हा 2च घंट्याचं कीर्तन असतं, आपलं 1.5 घंट्याचं आहे. अर्धा घंटा तुम्हाला सुट्टी आहे बरं का. मग पहा बरं विशेष आहे का नाही. महाप्रसाद असला की त्याला काय म्हणताला बाय 1 गेट 1 फ्री. अर्धा घंटा तुम्हाला कमी. भगवान परमात्म्याला ती तिसरी गवळण सांगायला लागली. ती तिसरी गवळण म्हणती यशोदे एकदा तुझ्या पोराला म्हटले मी घरी येऊन तर दाखव मग सांगते तुला. भगवान परमात्मा म्हणाले चला रे हिच्या घरी उद्या जायचं आपल्याला. भगवान परमात्मा तिच्या घरी गेले. सगळं काही खाल्लं. तिच्या वेणीची आणि तिच्या दाढीची काय केली गाठ बांधले. गाठ बांधल्यानंतर भगवान परमात्मा म्हणाले पोरांनो उद्या सकाळी बरोबर 6 वाजता हिच्या घराजवळ यायचं. ताट तांब्या घेऊन. कशासाठी जेवायला नाही नाही. मग हे भूत वाजत गाजत न्यायचं आपल्याला. कुठं नंदाच्या वाड्यावरती म्हणजे आमच्या घरी न्यायचं. भगवान परमात्म्याने पोरायला सांगून दिलं आणि भगवंत निघून गेले. पण रात्री काय झालं ही पाणी पिण्याकरता उठली. उठल्यानंतर त्यांना गवळ्याच्या दाढीला काय बसला हिसका बसला. बसल्यानंतर तुकोबराय म्हणतात मस्त होणी मातली धांगडी करीती ओढा ओढी मज लागे. का व तुला काही समजतं का म्हणे. म्हणे काय अरे म्हातारी झालो आपण तू माझी दाढी ओढायला लागली काही वाटतं का तुला. म्हणे महाराज मी दाढी ओढली तुम्ही माझी वेणी ओढली. लागले दोघांचे भांडणं. पाहायला लागले तर त्या दाढीला आणि वेणीला काय बांधलेली गाठ बांधलेली. म्हणे का हो शोभतं का तुम्हाला वेणीची दाढीची गाठ बांधणं. भांडणं कोणाचे लागले नवरा बायकोचे. या जगात सध्या सुद्धा भांडणं कोण करतं जास्ती नवरा बायकोच करतं. नाखो गाव ऐकतं बिचारं काय बोलणार तरी काय आहे. हां फक्त एवढंच आहे बेलण्यान मारत तरी नाही बायको मान राखते. हां काही काही लय नमुने आहेत मार खातात बायकायचे ते मग सांगतील कोणाला आहे का नाही. नाही बाजाराला गेलं की भाकर नाही काहीला पाणी नाही दिलं तांब्या भरून ते म्हणते चहा नाही तुमच्याच हातान करा. ते बिचारं उठतंय चहा करतंय. संसारच तसा आहे बरं का. भगवान परमात्मा आणि त्या बांधल्यानंतर भगवान परमात्मा निघून गेल्यानंतर सुंदर अशी उठलेले आहेत. उठल्यानंतर पहा ते गवळी होता 3 फुटाचा आणि होती 7 फुटाची अशी गवळण. हां पहिलं कसं होतं तुम्हाला सांगतो. जर मनुष्य श्रीमंत जर असला बरोबर आहे. श्रीमंत असल्यानंतर ती उच्ची असो पुरी असो की आपले मायबाप काय करायचे बाबा श्रीमंत आहे ना द्या टाकून पुरीचं कल्याण करा. पण ते 3 फुटाचं का असं ना द्या टाकून असं होतं. म्हणून त्या गवळणीला बळजबरीनं दिलं होतं तिथं. मग त्या गवळणीच्या पसंत नव्हतं तरीही दिलं होतं. काय करतं त्याला. ते गवळी 4 फुटाचा 3-4 फुटाचा आणि ही 7 फुटाची गवळण उच्ची पुरी. आणि हे सकाळ झालेली आहे. पहिल्या गवळणी कधी उठायच्या सकाळी उठायच्या 4 वाजता. आताच्या गवळणी सूर्यवंशी आहे. ते सूर्य उगवल्याशिवाय त्याला काही सुचत नाही. मग त्या उठत्या चहा प्यात्या दात घासणं बंदच आहेत सगळ्याचे आहे का नाही. ते तसंच देवाला पाणी वाहणं तुळशीचं दर्शन घेणं हे आता काय आहे हे सांगितलं तर लोक म्हणते हे अवघड आहे. आता जुन्या म्हाताऱ्यावानी परमार्थ कोणी करत नाही. नाहीतर म्हाताऱ्या उठायच्या 4 वाजता. इथल्या चांगल्या आमच्याकडे सांगतो तुम्हाला. हां जुन्या उठायचे लोक पण आता उठत नाही. घेणं देणं नाही ना परमार्थाशी काही घेणं देणं नाही. हे गवळण उठलेली आहे. आणि उठल्यानंतर पाहतेत आता गाठ यायचा. आता 1:30 वाजेपासून कार्यक्रम काय चालू झाला. एक म्हणतंय आपण तुझे केस कापू वेणीचे. ती म्हणाले मी सुवासिनी आहे माझी वेणी कापू देणार नाही. का सुहासिनीनं आपल्या डोक्याचा केस कापू नाही तिला सुहासिनी म्हणतात बरोबर आहे का. पण आताच्या बाया कट मारून येतात तो. हा अवघड आहे. और ज्या केसामुळं महाभारत घडलं ज्या केसामुळं महाभारत घडलं. आता या कोणत्याही आजीला विचारा आजी तुम्ही याच्या आधी किंवा आतापर्यंत भोवया कापल्या का नाही. मग मला सांगा ज्या कापणाऱ्या बाया आहेत त्यांना माझा प्रश्न आहे. जर त्या आजीनं भोवया कापल्या नाही त्या आजीचं वय आहे 90 वर्ष वय धरा 90 वर्ष. मग त्या आजीच्या भोवया का अशा का लोंबल्या का डोळ्या पुढं. मग तुम्ही काय ह्याला कापू राहिल्या का कांदे कापायचे का तुम्हाला त्यांना. गोष्ट बोलणे राग येऊ देऊ नका. पण मला सांगा हे करून काय फायदा आहे. आपली संस्कृती आपणच काय करायला लागलो खराब करायला लागलो. पर्याय नाही. ती गवळण म्हणते मी सुवासी नाही माझी दाढी वेणी कापू देणार नाही. हा म्हणतो मी माझी दाढी कापू देणार. मग त्यांचा समझोता झाला. ते म्हणे बरोबर गाठीवर कापायचं. गाठ काही कापता येईना आणि जळता जळेना अशी ती पक्की गाठ बांधलेली भगवान परमात्म्याने. मग गवळी म्हणतो काय ग तू कोणाला बोलली होती का. म्हणे हो बोलले होते. कोणाला काय म्हणे कृष्णाला बोलले होते मी सकाळी. त्याचाच पराक्रम आता तिथंच जावं लागतंय आपल्याला.
भगवान परमात्म्याचा पराक्रम आहे. 6 वाजले. वाजल्यानंतर पोरं दार वाजवायला लागले. ए गवळण, अबे दार उघड दार. गवळण म्हणायला लागली, एकच काय आले वापस. पाहिलं, दरवाजा उघडला. हा गवळी माग लटकला बेनीला दाढीवर करून अशी. ते म्हणाले जरा वाकून चाल. ती वाकून चालायला लागली. भगवान परमात्म्याने ती वाजत गाजत कुठं नेलं, नंदाच्या वाड्याच्या जवळ येलं. पण भगवंताने एक करामत केली. पहा, जुने लोक दृष्टांत सांगायचे. मिरच्याच्या बाचक्याचं पोत आणलं, बाचका असतं ना मिरच्याचं, ते आणलं ना. आणल्यानंतर तिच्या पुढं झटकलं. तिच्या नाकात काय गेला, खकाना गेला त्या मिरच्याचा. मिरच्याचा खकाना जसा गेला, जशी आशी केलं मागचा नवरदेव पुढं. तो म्हणाला आता कंबरड मोडलं. दृष्टांत संपला, दृष्टांत संपला. भगवान परमात्मा पहा, आता तिथे ते गेल्यानंतर भगवान परमात्म्यानं पाहिल्याबरोबर काय झाली, गाठ सुटलेली आहे. तसंच आहे सगळ्याच्या अंतःकरणापासून, माझ्या सांगणाऱ्यापासून, वाजवण्यापर्यंत, गाणाऱ्यापासून, इनेकऱ्यापर्यंत, ऐकणाऱ्यापर्यंत सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये अज्ञानाची गाठ आहे. ती भगवान परमात्म्याने पाहिल्याशिवाय सुटत नाही. मग गाठ सोडण्यासाठी आपण हा परमार्थ करतोय. हीच गाठ आपल्याला सुटली पाहिजे. त्याच्यानंतरच देव दिसतो. विठाला 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 हरा विठ्ठला 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 विठ्ठला. भरपूर लीला केल्या भगवान परमात्म्याने. भरपूर, जेवढं सांगावं तेवढं काय आहे, कमी आहे बरं का भगवान परमात्म्याच्या लीला. आणि भगवान परमात्मा अशा लीला करत असताना सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या. यशोदा मैया त्रस्त झाली. आता यशोदा मैया म्हणते बाबा तो इथं राहायचं नाही. आता तो तुपलाच बिस्ताना गुंडाळायचा. कुठं जायचं, वावरात जायचं, शेतात जायचं. आता हे शेतात, पहिलं वनात होतं. जायचं, काय घेऊन जायचं, गाई घेऊन जायच्या. बारकाले बारकाले बोछडं भगवान परमात्म्याजवळ दिले. आणि दिल्यानंतर सगळेजण काय झाले, आता शाळेमध्ये चाललेले आहेत. त्याचं वर्णन तुकोबाराय ज्ञानोबारायांनी करून सांगितलेलं आहे. गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. आ घेऊन या जाय खेळे नंदाचा कान्हा, घेऊन या जाय खेळे नंदाचा कान्हा. गाई गोपाळ, आ गाई गोपाळ, हो गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना वना वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना. भगवान परमात्मा घेऊन गेलेले आहेत. गोपाळ आहेत, सुंदर अशा छोटाल्या गायी आहेत. त्याची छबी वर्णन करून आपल्या कविकारांना भरपूर सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सुमेरो मदन गोपाल. आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सुमेरो मदन गोपाल, छोटो सुमेरो मदन गोपाल. असे भगवान परमात्मा छोटे छोटे, आता हे छोटे छोटे पोरं आहेत ना, असेच भगवान परमात्मा छोटे छोटे पोरं. आणि कुठं निघाले, वनामध्ये गाई चारण्याकरता. गाई चारत असताना भगवान परमात्मा खेळ खेळू लागले बरं का. खोड्याच्या गवळणी वेगळ्या, वनात जायच्या गवळणी वेगळ्या, आणि खेळाच्या गवळणी वेगळ्या. आता देव खेळ खेळायला लागले. काय खेळायला लागले बरं खेळ, तर भगवंताचा खेळ सांगत असताना ते म्हणतात, विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियला यमुनेच्या तीरी. असा भगवान परमात्म्याने काय म्हणला, खेळ मांडलेला आहे. त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याने एक खेळ खेळला, त्याचं नाव आहे कुरघोडी. तुम्ही आम्ही सगळेजण खेळलेलो आहे. कुरघोडी खेळ आहे. भगवंताने कुरघोडी खेळ खेळला आणि त्याच्यात देवावर काय आलं, राज आलं. राज आल्यानंतर भगवंताला सगळे पोरं म्हणायला लागले, कृष्णा आता रडून काही फायदा नाही, कुरघोडीचं राज जात नाही. सगळे भगवंताला चिडवायला लागले. तिथं तुकोबाराय सुद्धा होते, ज्ञानोबाराय होते, एकनाथ महाराज होते. ते म्हणायला लागले, कान्होबा
खेळ डाव जाऊन कोरडे कानोबा 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 खेळ डाव जाऊन कोरडे किती करशील रे कुर्र घोडे किती करशील रे कुर्र घोडे कानोबा खेळ डाव जाऊन कोरडे कानोबा खेळ डाव जाऊन कोरडे किती करशील रे कुरघोडी किती करशील रे कुरघोडी कानोबा खेळ डाव जाऊन कोरडे कानोबा खेळ डाव जाऊन कोरडे गडे आला तिकून डाव दिला झोपून गेला गुळगावा कोण गेला गुळगावा कोण गेला गुडगा बाकून गेला दुर्गा बाकूळ ते करशील रे कुर्र घोडे किती करशील रे कुर्र घोडे कानोबा खेळ डाव जाऊन कोरडे 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 भगवान परमात्म्याने खेळ खेळले भगवंता रडकुंडे आले असं अनेक गवळणीमध्ये वर्णन आहे. हा थोड्याशा खेळाच्या पाहिल्या आता थोडे आपल्याला मुरलीच्या पायाच्या आणि आपलं कीर्तन आठवायचा केल्याचं काल्याचं कीर्तन म्हणजे गवळणीच पाहाव असा त्याचा नियम आहे. पण लोक रामायण पण सांगतात काल्याच्या कीर्तनात ही मोठी शोकांतिका आहे. हा अवघड काम आहे. भगवंताचं चरित्र ऐकलं पाहिजे हे बसवलं पाहिजे. मोठ्या महात्म्याच्या संगतीत गेल्यावर समजत आहे तसं नाही समजत. भगवान परमात्मा त्या वृंदावनामध्ये राहत असताना भगवान परमात्मा सुंदर अशी मुरली वाजवतो बरं का. आणि मुरली वाजवत असताना त्या मुरलीच्या सुद्धा अनेक गवळणी आहे. त्याच्यापैकी आपल्याला 2-4 गवळणी पाहायच्या. भगवान परमात्म्याची मुरली ऐकल्यानंतर तर त्या यमुनेचं वर्णन सांगितलेलं आहे. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे रवी मंडळ चालता शब्द होय शेष कुर्म वराह चकित राहे बाळास्तन देऊ विसरली माये वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे 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 वेणू नादे गोवर्धनु गाजे पुच्छ पसरवणे मयूर विराजे मज पादा भजती दौराजे वृंदावने वेणू कवनाचा माय वाजे वृंदावने वेणू कवनाचा माय वाजे वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. भानदास महाराज म्हणतात नाथ महाराजांच्या पूर्वी आधीचे भानुदास महाराज ते म्हणतात वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. कोणाचा वेणू वाजतोय त्या वेणूनं काय झालेलं आहे माहिती आहे पहा. आता ही गवळण सोडी दुसरी गवळण लगेच धरायची. भगवान परमात्म्याच्या वेणूनं काय झालेलं आहे. भगवान परमात्म्याचा वेणू कसा आहे आणि तो वेणू ऐकल्यानंतर होतं काय. 3 गवळणीमध्ये 3 उत्तर आहे बरं का. भगवान परमात्म्याचा वेणू वाजल्यानंतर तो कसा आहे. मृद मधुर मधुर वाजवितो वेणू मृद मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनू नंदाचा
भगवंताचा काय आहे वेणू आहे. कसा आहे मृद मधुर मधुर वाजवितो वेणू असा भगवंताचा वेणू आहे. मग तो ऐकल्यानंतर काय होतं तुझ्या मुरलीचा सुरताण मी विसरले देह भाण घर सोडून धरिले राण आम्ही वृंदावना गेले आम्ही वृंदावना गेले आहारे साबळे या कैसा वाजविले मुरले आहारे साबळे या कशी वाजविले मुरले. असा भगवान परमात्म्याचा वेणू आहे. अंतकरणाला लागल्यानंतर प्रपंच धंदा नाठवे काय मुरलीचा नाद भरला हृदय. आणखी मीराबाईची गवळण आहे कानया बंसरी बजाए गिरिधारी तोरी बंसरी लागे मुख प्यारे कन्हैया बंसरी बजाए गिरिधारी. भगवंताच्या मुरलीच्या गवळणी लय मोठ्या आहेत तो साधू संतांनी लिहेल पण आपण त्या गवळणीच म्हणत नाही. आपल्या गवळणी दुसऱ्याच असतात. कोणत्या वाकून टाकरा दे सडान उभ्यान टाकरा दे सडान काय त्या गवळणी त्याच्यात काय रस आहे का काय गवळणी आहे. भजन करताना तुकोबरा ज्ञानोबरायचा अभंग किंवा गवळण असावे फार सुंदर आहे. असा वेणू ऐकल्यानंतर भगवान परमात्मा सुंदर असा वेणू वाजवतो आणि ऐकल्यानंतर सगळ्या गवळणी लुप्त झालेले आहेत. यमुनेच्या तीरावरती एक गवळण आली ती गवळण भगवंताचा वेणू ऐकल्यानंतर ते भगवंताला म्हणते कृष्णा मला आता वृंदावनाला जायचं कशी जाऊ देवा. अरे तुझा वेणू ऐकल्यानंतर आम्हाला काही सुधरत नाही. जसं फोडणीचा वास आल्यानंतर भूक लागल्यानंतर थांबत नाही तसा मुरलीचा आवाज ऐकल्यानंतर आम्हाला सुधरत नाही. कशी जाऊ मी वृंदावना मुरले वाजवितो काना कसे जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो काना कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो काना कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो काना. पहिला तरी हारे वाजवी मुरली नदी भरले यमुना. पहिला हरी वाजवी मुरली नदी भरली यमुना कशी जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो काना मुरली वाजवितो काना कानाली वाजवितो काना. कशी जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना मुरली मुरली वाजवितो काना मुरली वाजवितो काना. असा भगवान परमात्मा मुरली वाजवतो अनेकाच्या खोड्या करतो. भगवान परमात्मा वनामध्ये भगवान परमात्मा वनामध्ये असताना भगवंताने एक खेळ खेळला. त्या खेळामध्ये पेंद्याच्या पाठीवर देव बसले आणि बसल्यानंतर अशी खेळ होता तिथपर्यंत पळत जायचं पुन्हा पळत यायचं. कोणता खेळ आहे आता आम्हाला समजत नाही. फक्त हे हमामा पोरा हमामा हे तुकोबराने सांगितलं म्हणून म्हणायचं. हमामा खेळ कशाला म्हणतात हे आम्हाला माहिती नाही. आम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही आता नवीन पिढीचे बरं का. अजून एक दिवस असा येणार म्हातारा माणूस धोतरावर राहत होता असा फोटो घरात लावावा लागणार आहे का नाही. असा म्हातारी राहायची. आता लोक मरायला लागल्या.
भगवान परमात्म्याने सुंदर अशी तिथे लीला केली. भगवान परमात्म्याला पेंद्या म्हणू लागला, देवा बस झाला आता. कळकळ करायला लागले, पोटात सुद्धा जळजळ करायला लागले आणि भगुन्यातलं वरण उकळ्या आणायला लागले आता. आणि त्या बट्ट्या सुद्धा आमची वाट पाहायला लागल्यात. आता तुम्ही पण कीर्तन सोडून द्या बरं का. खांदी भार, पोटी भूक, काय खेळा याची सुख, काय कृष्णा आता खेळण्यामध्ये सुख नाही. 12 वाजले बाबा, आता जेवायचंय आपल्याला. बर मग जेवायचंय ना, तर जेवायचं मग आता बसा सगळेजण, गाई वळून आणा. त्यावेळेस पोरं म्हणायला लागले, कृष्णा गाई वळायला आम्ही जात नाही, कारण त्याच्यात एक तुझी गाय लय मोकाट आहे, ती सगळ्यात पुढं राहते, ती काही वापस येत नाही. मग कोणती गाय? ती मनरूपी गाय. ही फार बेकार आहे. हे मन एवढं बेकार आहे की हे भगवंताच्या चरणावरती येत नाही. म्हणून भगवंताच्या चरणावरती आणा. म्हणजे भगवान परमात्मा ती गाय आणण्याकरता गेले. सगळे गोपाळ बसलेले आहेत. भगवान परमात्म्याने यमुनेच्या तीरावरती सुंदर असं खडकावरती बसलेले आहेत. खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. भगवान परमात्म्याने तिथं काय केलेलं आहे, सुंदर अशा मोठा म्हणजे भाकरी सोडलेल्या आहेत. सोडल्यानंतर भगवान परमात्म्याने त्याचा काय केला, काला केलेला आहे. आणि काला केल्यानंतर भगवान परमात्मा पोरांना सांगतात, पोरा हो हा काला खायचा, काय हा काला आपल्याला खायचा, पण खाल्ल्यानंतर हात काही यमुनेत जाऊन धुवायचे नाही. मग काय करायचं, ते हात कुठं पुसायचे, टेरीला पुसायचे. म्हणे का, सगळ्या शरीरात देव राहतो पण तिथं देवच नसतो म्हणे. हा देवाचं वर्णन आहे बरं का, माझं नाही. मग भगवान परमात्म्याने हात पुसायला लावल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतायत, परव आता काला घ्यायचा आहे, आपण तो गजर करायचा, भगवंताचा गजर होईल आणि शेवटची चाल होईल ना. भगवान परमात्म्याने सुंदर असा काला केला. मग काला कशाला म्हणतात, काला कशाला म्हणतात, तर काला याला म्हणतात, तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, जीव आणि शिवाचं ऐक्य करून घेणं म्हणजे याला काला म्हणतात. एकदा जशी दह्यामध्ये लाहीमध्ये दही घुसलं किंवा दह्यामध्ये लाही घुसली तर ती वेगळी होत नाही. म्हणून तसंच आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्यामध्ये आपण विलीन झालं पाहिजे, भगवंताची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे, त्याच्यासाठी काला आहे. आणि भगवान परमात्म्याने असा सुंदर त्या यमुनेच्या तीरावरती काला केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. असं भगवान परमात्म्याच्या सर्व काल्याचं प्रसंग कोणी पाहिला, साधू संतांनी पाहिला, ह्या गोपाळाने पाहिला. अशा लिलेला भगवंताच्या वेधून घेतल्यामुळे तुकोबराय म्हणतास असा भगवान परमात्मा छंदाने सगळ्यांना काय केलं, वेधून घेतलं. शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तू का म्हणे चंदे तू का म्हणे चंदे, तू का म्हणे चल दे, तू का म्हणे चल दे.